सोमवारी सायंकाळी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना पुण्याच्या स्वारगेट परिसरात घडली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी ही मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर येते। या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी आरोपीने आपल्या बंदुकीचा धाक दाखवत मारहाण तर केलीच पण जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप सुद्धा केले। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला असून मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। या प्रकरणी आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होताना दिसताय, तर दुसरीकडे भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांचा जोरदार समर्थन केले जात आहे। पण दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यातील नेमका वाद काय आहे? मारहाणीची ही घटना नेमकी घडली कशी? या घटनेच्या एफआयआर मध्ये काय म्हटले? घटनेनंतर दामगुडे यांनी नेमकं काय सांगितलं आणि या प्रकरणी त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर। मंडळी, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना थेट टिपू सुलतानाशी केली होती। यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता। या विषयावर त्यावेळी एका वृत्तवाहिनीने चर्चासत्र आयोजित केले होते। या चर्चासत्रात हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यात जोरदार वादावादी झाली। दामगुडे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे निषेध करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर हनुमंत पवार यांनी देखील दामगुडे यांना थेट शिवीगाळ केली होती। यावरून समाज माध्यमांवर दोन्ही बाजूंनी चांगलेच पडसाद उमटले होते। त्यानंतर आता 23 फेब्रुवारीच्या सोमवारी हरियाणामधील एका भाजप आमदाराच्या हॉटेलमधील एका आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात त्या हॉटेलमधील स्वच्छतागृहावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला दिसून येतोय। त्यामुळे महाराष्ट्रातून याबद्दल संतापजनक प्रतिक्रिया समोर आल्या। याच मुद्द्यावर सोमवारी एका न्यूज चॅनलवरील चर्चासत्रात शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता, गपगुमान या विषयावर चर्चा झाली। यात हनुमंत पवार यांनी तुषार दामगुडे पुण्यातून सहभागी झाले होते। हा कार्यक्रम संपल्यानंतर न्यूज चॅनलच्या कार्यक्रमाबाहेर त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्या वादावादीचं हाणामारीत रूपांतर झालं। दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचं सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते। पण या घटनेसंदर्भात हनुमंत पवार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नक्की काय सांगितलंय तेही जाणून घेऊया। हनुमंत पवार म्हणाले की ऑनलाईन डिबेटमध्ये मी माझ्या पक्षाची बाजू मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप पक्षाचे पदाधिकारी व नेते यांच्यावर माझं परखड मत मांडलं। ही डिबेट सुरू असताना हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचा मला फोन आला होता, परंतु डिबेट सुरू झाली असल्याने तो मला घेता आला नाही। डिबेट संपल्यानंतर मी त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलत असताना पुढारी भवन कार्यालयाच्या बाहेर आलो। त्यावेळी पुढारी भवनाच्या कार्यालयाबाहेर फुटपाथवर तुषार दामगुडे व त्यांच्यासोबत 5 ते 6 जण होते। मी फोनवर बोलत असल्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थित पाहिलं नव्हतं, पण तेवढ्यात मला पाठीमागून आवाज आला, शिवीगाळ करत कुणाशी बोलत आहेत, फोन ठेव, इकडे ये, असं तुषार दामगुडे इशारा करत म्हणाले। त्यावर मी म्हणलो की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बोलत आहे, फोन संपवतो मग तुमच्याशी बोलतो। पण दामगुडे मध्येच म्हणाले की तू भाजप विरोधात का बोलतोय, तुला एवढं का पुळका आहे? हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये बोलल्यावर तुला राग का येतो? माझा कमरेला काय आहे बघ, पुण्यात जिवंत राहायचं असेल, पुण्यात फिरायचं असेल तर नीट वागायचं। त्यानंतर मी तुषार दामगुडे यांच्या कमरेकडे पाहिलं असता त्यांच्या कमरेला बंदूक असल्याचं मला दिसलं। त्यावेळी मी तुषार दामगुडे यांना म्हणालो की मी असल्या खेळण्यांना भीक घालत नाही। त्यावर त्यांनी लागलीच त्यांच्या हाताने माझ्या गालावर चापट मारली आणि त्याच वेळी यांच्यासोबत असलेल्या इतर 5 ते 6 जणांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। माझ्या तोंडावर ठोसे मारले, तसेच मारहाण करत असताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुद्धा केली। पुन्हा बोलला तर ठार मारून टाकू असंही म्हणाले। या घटनेनंतर पुढारी भवन मधील कॅमेरामॅन तिथे आले, त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडून बाजूला केलं आणि संबंधित आरोपी तिथून निघून गेले। पुढे हनुमंत पवार यांनी सांगितलं की मला मारहाण झाल्याचं समजतात काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते पुढारी भवन येथे आल्यानंतर आम्ही पुढारी भवन येथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले। त्यात मला मारहाण करणारे तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफडे, गौरव राठव, श्रीनिवास निगडे, ऋषिकेश परदेशी व अभिमन्यू मेध हे असल्याचं पक्षाच्या कार्यालयाकडून समजलं। तर मंडळी, ही अशा आशयाची कायदेशीर तक्रार हनुमंत पवार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केली, ज्यावरून सर्व आरोपींविरोधात शस्त्र अधिनियमाच्या आणि भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला।
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मावळ्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचं काम गृहमंत्री फडणवीस यांनी करू नये. हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. या गुंड प्रवृत्तीच्या दुसऱ्या दामगुडेला लगेच अटक करून तुरुंगात टाकण्यात यावं. त्याची खरी जागा तीच आहे, अशी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दरम्यान या घटनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील परवानाधारक बंदूक जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते. तसेच मारहाणीच्या घटनेसंदर्भात त्यांची चौकशी करून नोटीसवर सोडून देखील देण्यात आल्याचं कळते. पण हनुमंत पवार यांना मारहाण का केली या संदर्भात बोलताना तुषार दामगुडे म्हणाले की काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत मी माझे मुद्दे मांडत असताना हनुमंत पवार यांनी मला शिवीगाळ केली होती. अशातच काल एका वृत्तवाहिनीतील चर्चा संपवून बाहेर येताना तू जास्त नक्षलवादी करू नये असे म्हणत शिवीगाळ करत नक्षलवाद्यांना तुला मारायला लावी अशी धमकी हनुमंत पवार यांनी मला दिली होती. त्यानंतर संबंधित प्रकार घडल्याचं दामगुडे यांनी सांगितलं. मंडळी, या घटनेनंतर आता एकीकडे ऍक्शनला रिएक्शन असल्याचं म्हणत दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांचं समर्थन करणारा एक गट पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे प्रतिस्पर्ध्यांना जेव्हा विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही तेव्हा असे भ्याड हल्ले केले जातात असं म्हणत मारहाणीचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारा दुसरा गटही दिसून येतोय. बाकी या प्रकरणाच्या बाबतीत तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.